नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. विषय गंभीर आहे, राज्यातल्या मीडियाचा आहे. विशेषतः या महापालिका निवडणुकांमध्ये मीडियानं घातलेला आर्थिक गोंधळ आणि सारी हिशोबाची पाकिटं, त्यावर मला या एकाच नाही तर पुढे आणखी 2-3 व्हिडिओमध्ये खूप काही सांगायचं आहे, खूप काही बोलायचं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला मागे एकदा उदाहरण दिलं होतं, पुन्हा तेच रिपीट करतो की मी माझ्या आयुष्यात फक्त एकदा त्या लेडीज बारमध्ये गेलो होतो पत्रकाराबरोबर. माझा एक पत्रकार मित्र, तो खूप आग्रह करायचा, त्याला नाद होता, पण मला दरवेळी भेटला की सांगायचा, एकदा तरी माझ्याबरोबर चल. म्हटलं ठीक आहे. एकदा एका संध्याकाळी मी त्या लेडीज बारमध्ये गेलो. त्यानं माझ्या हातामध्ये पैशांची गड्डी दिली, मी ती खिशात ठेवली आणि त्या लेडीज बारमधलं मी दृश्य बघितलं की जे ग्राहक त्या तिथे नाचणाऱ्या बार गर्लला पैसे द्यायचे, ज्या प्रमाणात पैसे द्यायचे, ती बार गर्ल त्यांच्या जवळ यायची आणि पैशांचं प्रमाण बघून ती तेवढ्या वेळ त्यांच्यासमोर नाचायची. माझ्यासमोर ती एकदाही येऊन नाचली नाही. सुरुवातीला एकदा आली, पण मी काही खिशातले पैसे काढले नाही. पुढे मित्रानं म्हटलंही की तू पैसे का काढले नाहीस, तर मी म्हटलं की जे पैसे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण ज्याचं पूजन करतो, ज्याला आपण लक्ष्मी मानतो, ती वेश्येवर उधळायची मला आवडत नाही, त्यामुळे मी ते पैसे दिले नाहीत. पण अर्थात जे ग्राहक भरमसाठ पैसे अमुक एखाद्या बारगर्लवर उधळताना दिसायचं, त्या पैशावाल्या किंवा जे भरमसाठ पैसे फेकणाऱ्या त्या पुरुषाजवळ, त्या ग्राहकाजवळ ती बाला खूप वेळ येऊन नाचायची. पत्रकारांचं या दिवसामध्ये तेच झालं. विशेषतः निवडणुका आल्या, लोकसभा असतील, विधानसभा असतील, नगरपालिका असतील आणि आता महापालिका निवडणुका, की त्यांचं या बारगर्लसारखं असतं बहुतांश. अगदी मी तुम्हाला नावही सांगेल की कुठले पत्रकार किंवा कोणती मीडिया पैशांपासून दूर आहे. आणि तद्दन खोटी मीडिया म्हणजे प्रिंट मीडिया. तेही मी तुम्हाला सांगितलं आहे की या दिवसामध्ये विशेषतः पॅन्डेमिक नंतर राज्यातल्या प्रत्येक वर्तमानपत्राचा खप पॅन्डेमिकच्या आधी जे प्रमाण होतं त्यापेक्षा केवळ 1/4 उरला आहे. आणि तरीही पूर्वीचीच आकडेवारी दाखवून आजही सर्रास वर्तमानपत्रावाले शासनाला लुबाडत आहेत, लुटत आहेत आणि शासन त्याकडे दुर्लक्ष करतं. शासनाचा हा फार मोठा ड्रॉबॅक आहे किंवा त्यांची ती गांडूगिरी आहे. शासन या अशा नालायक पत्रकारांना घाबरतं, तीच एक मोठी व्यथा आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो बार गर्लचा, की ज्या ग्राहकाकडून जेवढे पैसे तेवढं जादा वेळ ती त्या ठिकाणी नाचत असे. या दिवसामध्ये या महापालिका निवडणुका दरम्यान मी तेच बघितलं की मीडियातले, मग ते सगळे वाहिन्या असतील, वर्तमानपत्र असेल, अन्य काही व्हिडिओज असतील, तर या पद्धतीचे जे सारे होते, तर ज्यांनी ज्या प्रमाणावर त्यांना पैशांची लुटपाट केली त्या प्रमाणावर त्यांनी त्या पक्षाला, त्या उमेदवाराला प्रसिद्धी दिली. अगदी बारगर्लच्या भूमिकेतच राज्यातली मीडिया होती. आता भाऊ तोरसेकरांच्या बाबतीत सांगतो. अलीकडे भाऊ तोरसेकरांनी याच पद्धतीच्या पत्रकारांना ठोकून काढलं. ते नेहमीच ठोकून काढतात. त्यातून त्यांनी अनेकांना सरळ केला आहे. निखिल वागळे, अनिल थत्ते अशा कितीतरी चुकीच्या पत्रकारांना त्यांनी वठणीवर आणलेलं आहे. किंवा अनिल थत्तेला तर पूर्णतः नागडं करण्याचं श्रेय फक्त आणि फक्त भाऊ तोरसेकरांना जातं. तर मित्रांनो, अमेरिकेमध्ये एका ग्रामीण महिलेचा बलात्काराचा खटला सुरू असतो. खटला सुरू असताना तिला वकील विचारतात, अनेक प्रश्न विचारतात तिला
की तू कुठे होती, तू तिथे का गेली, तू अमुक का केलं, तू का तसं केलं, तू का घाबरली, तू का कपडे काढले. अनेक प्रश्न जे आरोपीचे वकील असतात ते तिला विचारत असतात. ती वैतागलेली असते. शेवटी वकील तिला विचारतो की जेव्हा तुझ्यावर बलात्कार झाला तेव्हा तुला कसं वाटलं. तर ती जजकडे पाहून म्हणते की या मूर्खाला सांगा, अहो तोंडात कोणी जबरदस्तीनं साखर टाकली तर ती कडू थोडी लागते. भाऊ तुरसेकरांच्या बाबतीत जे मी त्यांना ऑब्झर्व केलं आहे ते या पद्धतीचं आहे. म्हणजे भाऊंनी कधीही पैशांच्या मागे धाव घेतली नाही. हे सगळे आत्ता उपटसुंब जमा झाले. पण जेव्हा मी भाऊंना उभं केलं तोपर्यंत भाऊ माझे सततचे मित्र होते. मी त्यांना जवळून बघत होतो, त्यांच्या घरी जात होतो आणि भाऊंनी कधीही पैशांचा लोभ धरला नाही. पण कोणी जबरदस्तीने एक चिमूटभर तोंडात साखर टाकली तर भाऊंनी ती साखर चघळायला कमी केलं नाही. त्या पलीकडे भाऊ कधीही चुकीच्या मार्गानं त्यांनी पैसे मिळवले नाहीत. म्हणून त्यांचा तो अधिकार आहे बोलण्याचा, कान धरण्याचा आणि या अशा हरामखोर पत्रकारांना नेमकं रस्त्यावर आणण्याचा. आता आणखी एक मुद्दा, 13 जानेवारीचा पुण्यातला नरेश अरोरा हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचं सारं म्हणजे मीडिया जे प्रकरण असतं ते बघतात. आता अजितदादा आणि पैसे खर्च करायला आले हाच मुळात एक गमतीचा भाग आहे. म्हणजे विधानसभा निवडणुकांपूर्वी आम्ही गमतीनं तेच म्हणत असू की अजितदादांना फक्त स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबावर पैसे कमावणं आणि खर्च करणं तेवढं आवडतं. त्यांना इतरांसाठी 5 रुपयेसुद्धा खर्च करायचे नसतात. सारे काही आपल्यासाठी आहे, लोकांसाठी नाही, ही त्यांची पक्की भावना आहे. त्यामुळे शरद पवार पद्धतीनं अजितदादांकडे एखाद्यानं गरज असताना हात पुढे केला आणि दादा दिलदार मनानं वागले, नाही, नो नेव्हर. पण विधानसभा निवडणुकादरम्यान त्यांच्या लक्षात आलं की भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंच्या रांगेत टिकून राहायचं असेल तर आपल्यालाही आता मीडियाला हाताशी धरावं लागणार. तोपर्यंत या अजित पवारांनी कधीही मीडियाला भीक घातली नव्हती. आणि मग ती पिंक जॅकेट कल्पना या नरेश अरोरांनी आणली. त्यांचं ते डिझाईन बॉक्स नावाची पुण्यातली कंपनी आहे आणि या डिझाईन बॉक्स कंपनीकडे महापालिका निवडणुकांना मतदानाला केवळ 2 दिवस शिल्लक असताना अगदी सकाळी सकाळी पुण्यातले क्राईम ब्रँचचे पोलीस गेले. बराच वेळ होते, त्यांनी चौकशी केली. मित्रांनो, तुमची आमची चौकशी कोणी करेल का? भाऊ तुरसेकरांकडे क्राईमवाले जाऊन बसतील का? प्रसाद काथेला कोणी विचारेल का? कारण काय की जिथे तत्व आहे, सत्व आहे, तिथे पोलीसच उगाचच जाणार नाही. ज्या अर्थी ते त्या नरेश अरोराकडे गेले त्याचा अर्थच हा आहे की काहीतरी गंभीर प्रकरण त्यांच्या हातात आलं आहे. पण हातात आल्यानंतर चौकशी केल्यानंतर देखील अरोरांना नक्कीच कोणीतरी वाचवलेलं आहे. अर्थातच अरोरा आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला ऐन मतदानांच्या तोंडावर कदाचित हीच वस्तुस्थिती आहे. पण मित्रांनो, एक मला सांगा की जो अरोरा आहे, नरेश अरोरा आहे, तो प्रोफेशनल माणूस आहे. ज्या पद्धतीनं त्या अरोराकडे अजित पवारांची राष्ट्रवादी एक ग्राहक म्हणून जाते, त्या पद्धतीनं त्याचे असे कितीतरी ग्राहक आहेत. फार मोठी कंपनी आहे डिझाईन बॉक्स. मग एकट्या अजितदादांना किंवा त्यांच्या राष्ट्रवादीला मिरची झोमण्याची काय गरज असती? नरेश अरोरा यांच्या इतर कुठल्याही ग्राहकानं त्यावर बोंबाबोंब केली नाही, आपले खुलासे केले नाहीत. आमचा त्याच्याशी संबंध नाही, गैरसमज करू नका असं कोणीही सांगितलं नाही.
पण अजितदादांची राष्ट्रवादी मात्र 13 तारखेला दिवसभर अस्वस्थ होती आणि शेवटी त्यांनी त्यावर मोठा खुलासा केला. तो खुलासा मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो, कारण एकच आहे की जिथे काहीतरी शिस्त तिथेच वास येतो. आणि त्यातूनच ही अस्वस्थता दूर करण्यासाठी, बदनामी टाळण्यासाठी काल अजितदादांच्या राष्ट्रवादीतर्फे स्पष्टीकरण देण्यात आलं, ट्विट करण्यात आलं. ते म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत असलेले श्री नरेश अरोडा व त्यांची संस्था डिझाइन्ड बॉक्स यांच्या पुणे कार्यालयात आज क्राईम ब्रँचचे काही अधिकारी माहिती घेण्याच्या उद्देशानं उपस्थित झाले होते. काय म्हणून कबूल करत आहे? तुम्हाला काय गरज आहे? तो नरेश अरोरा जाणे, ते क्राईम ब्रँचचे पोलीस जाणे. तुम्ही कशाला सांगता की ते तिथे गेले होते पोलीस म्हणून? कारण तुम्ही अस्वस्थ आहात. नरेश अरोरानं कुठे बोंबाबोंब केली नाही. भीती तुम्हाला वाटत होती. कुठेतरी काळजीचं कारण होतं, काहीतरी चुकीचं घडलं होतं, काहीतरी व्यवहारांमध्ये, देण्याघेण्यामध्ये पोलिसांच्या कानावर काही पुरावे आले होते, म्हणून त्यातून ही बोंबाबोंब झाली आणि ती मिरची दादांच्या राष्ट्रवादीला झोंबली. संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रक्रियेदरम्यान आवश्यक ती माहिती देण्यात आली असून संपूर्ण सहकार्य करण्यात आले. या प्रक्रियेत कोणतीही आक्षेपार्ह बाब किंवा कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे स्पष्ट करू इच्छितो की या संपूर्ण विषयात पक्ष हा श्री नरेश अरोडा व त्यांची संस्था डिझाइन बॉक्स यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. अरे, तो नरेश अरोरा तुमची जाहिरात करण्याचं, तुमचे मीडिया सांभाळण्याचं पैसे घेतो, 1-1 रुपया तुमच्याकडनं वसूल करतो. तुम्हाला त्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज काय आहे? तुम्हाला भीती वाटते का? त्याला तुम्ही प्रोटेक्ट का करत आहात? कुठेतरी काहीतरी खट्ट वाजलेलं आहे का म्हणून तुम्ही घाबरला आहात का? मला तरी वाटतं की नेमका अर्थ माझ्या या सांगण्याला आहे. अजितदादांची राष्ट्रवादी, अजितदादा काल 13 तारखेला खूप घाबरले होते आणि त्यातून त्यांनी हे भलं मोठं स्पष्टीकरण दिलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायद्याचा सन्मान करतो आणि सर्व वैधानिक प्रक्रियांना सहकार्य करण्यावर विश्वास ठेवतो. या प्रकरणातही संबंधित यंत्रणांना आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्यात आलेलं आहे. स्वतःच गुन्ह्याची कबुली दिली, काही गरज नव्हती. काल जे काय मीडियामध्ये, ट्विटरवर किंवा इतरत्र बोंबाबोंब व्हायची होती ती झाली होती, संपलं होतं प्रकरण. पण तुम्ही कायद्याचा मान ठेवता, कायद्याच्या प्रक्रियेला सामोरे जाता. तुम्ही फक्त एकटेच हे स्पष्टीकरण का देत आहात? इतर कोणत्याही त्याच्या हजारो ग्राहकांना ते का वाटलं नाही? थोडक्यात काय, तर ती 13 तारखेची चौकशी आर्थिक बाबतीमध्ये अरोडापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिक होती. आर्थिक काहीतरी मोठी गडबड झालेली आहे आणि त्यातून अजितदादांची राष्ट्रवादी घाबरलेली आहे. पुन्हा एक प्रकरण आपोआप दादांनी फडणवीस नावाच्या हेडमास्टरांच्या हातात दिलेला आहे. आपण वाटेल ते करू शकतो, आपण काही केलं तरी आपला बालबाका होऊ शकत नाही. हा संभ्रम, हा भ्रम मनातनं काढून टाकला पाहिजे. जगात प्रत्येकाला बाप आहे आणि या पद्धतीनं वागणंच मुळात चुकीचं आहे. ज्या भरोशावर जे पक्ष, जे नेते पैसे कमवतात, वाममार्गानं करोडो रुपये घरात आणतात, निवडणुकीदरम्यान मतदार त्यातले बऱ्यापैकी वसूल करतात आणि पैसे कमवायचे पण खर्च करायचे नाही, ही ज्यांची भूमिका असते
त्यांचा उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि काँग्रेस होते. यावेळी देखील नेमकं तेच घडलं आहे की पैसा आहे पण काढायचा नाही, किंवा काढायचा तरी कोणी आणि का म्हणून काढायचा. त्यात हे तिघेही स्वतःचं नुकसान करून घेत आहेत आणि नेमके तेच निकाल तुम्हाला महापालिकेत बघायला मिळणार आहेत. बघूया मित्रांनो, हा विषय लगेचच संपणारा नाही. तूर्त एवढंच. नमस्कार.